नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण मुंबई हायकोर्ट उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ असेल या छत्रपती संभाजीनगर खंडपीठ असेल या ठिकाणी जी परीक्षा होणार आहे 26 एप्रिलला हे तुम्हाला सर्वांना माहित आहे। म्हणून जे इम्पॉर्टंट महत्त्वाचे आयएमपी क्वेश्चन आहेत ते आपण घेणार आहोत। म्हणून सर्वांना विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राइब करा। जास्त वेळ न वाया घालता लगेच आपण प्रश्नाला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे। आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? 2018चा पेपर असेल, 2023चा असेल, 2024चा असेल, त्या ठिकाणी हा प्रश्न मित्रांनो विचारला गेलेला आहे, हे लक्षात असू द्या। आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही जी आहे कामगाराच्या हक्कासाठी विविध कायदे सुधारत असते, म्हणून याची स्थापना झालेली आहे। पण याची स्थापना कधी झालेली आहे? याची स्थापना 11 एप्रिल 1919 मध्ये याची स्थापना झालेली आहे। 11 एप्रिल 1919 मध्ये। पण हे आता आहे कुठं? बरोबर, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कुठं आहे सांगा? रोम मध्ये आहे का? नाही। लंडन मध्ये नाही। पॅरिस मध्ये नाही। तर हे आहे जिनिव्हा मध्ये। कुठं आहे? जिनिव्हा। आता जिनिव्हा कुठं आलं? हे जिनिव्हा आलं स्वित्झर्लंडला। कुठं आलंय? स्वित्झर्लंडला जिनिव्हा आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे पण लक्षात असू द्या, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही जी संस्था आहे या संस्थेला 1969 ला, कधी? 1969 मध्ये शांतता नोबेल पुरस्कार दिलेला आहे। शांतता, बरोबर, नोबेल पुरस्कार दिलेला आहे, हे लक्षात असू द्या। सगळ्यांनी लक्षात असू द्या, नोबेल पुरस्कार मिळालेला आहे। तो मिळाला कधी? 1969 ला। म्हणजे असा पण प्रश्न विचारू शकतात, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेला नोबेल पुरस्कार कधी मिळाला आहे? तर हे पण लक्षात असू द्या की 1969 मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेला 1969 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे। आणि जी स्थापना आहे बघा, स्थापना जी झालेली आहे ती झालेली 11 एप्रिल 1919 मध्ये। हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात असू द्या। चला दुसरा प्रश्न घेऊया। भारताचे माहिती व प्रसारण मंत्री कोण आहेत? भारताचे माहिती व प्रसारण मंत्री कोण आहेत? आता या प्रश्नामध्ये मेन म्हणजे दोन प्रश्न तयार होतात। आता माहिती व प्रसारण मंत्री तुम्हाला काही जणांना माहित असेल, काही जणांना माहित नसेल, तर सगळ्यांना सांगतो। पहिले ऑप्शन बघूया, त्याच्यानंतर मी तुम्हाला सगळं स्पष्टीकरण देतो। त्याच्यानंतर बघा, स्मृती इराणी आहेत का? नाही। नितीन गडकरी आहेत का? नाही। JP नड्डा आहेत का? नाही। तर कोण आहेत? अश्विनी वैष्णव। बरोबर, कोण आहेत? अश्विनी वैष्णव। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पदभार त्यांनी कधी स्वीकारलेला आहे? हा पदभार त्यांनी 10 जून 2024, बरोबर। आणि दुसरी गोष्ट, अश्विनी वैष्णव यांच्याकडे 2 खाती दिलेले आहेत, यांच्याकडे रेल्वेचं पण खातं दिलेलं आहे। असा पण प्रश्न विचारू शकतात की भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तर अश्विनी वैष्णव आहेत, हे सगळ्यांनी लक्षात असू द्या। त्याच्यानंतर प्रसारण मंत्री कोण आहेत? अश्विनी वैष्णव हे आहेत। म्हणून याही दोन्ही गोष्टी तुमच्याकडे माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून लक्षात असू द्या। अश्विनी वैष्णव या नावाने म्हणजे प्रश्न आपले पाठ होतात। माहिती व प्रसारण मंत्री कोण आहेत, त्याच्यानंतर रेल्वे मंत्री कोण आहेत, हे दोन्ही आपल्याला प्रश्न पाठ होतात। तर त्याच्यानंतर त्यांनी तो पदभार कधी स्वीकारलेला आहे? 10 जून 2024 ला। चला नेक्स्ट प्रश्न बघा, सेम तसाच मी म्हटलं का नाही बघा, भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत? बघा, भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत? नितीन गडकरी आहेत का? नाही। पियुष गोयल आहेत का? नाही। राजनाथ सिंह आहेत का? नाही। तर कोण आहेत? अश्विनी वैष्णव, ज्यांच्याकडे 2 मेन म्हणजे हे दिलेले आहेत, खाती दिलेले आहेत। एक प्रसारणचं खातं दिलेलं आहे, त्याच्यानंतर रेल्वे मंत्र्याचं पण खातं त्यांच्याकडे दिलेलं आहे। म्हणून अश्विनी वैष्णव हे नाव व्यवस्थित लक्षात असू द्या। या नावामध्ये आपल्याला 2 प्रश्नाचे उत्तर आपल्याला भेटतात, प्रसारण मंत्री पण आणि रेल्वे मंत्री पण। ओके, तर चला नेक्स्ट प्रश्न। त्याच्यानंतर 2024 मध्ये अयोध्या एअरपोर्टचे अधिकृत नाव काय ठेवण्यात आले? 2024 मध्ये अयोध्या एअरपोर्टचे अधिकृत नाव काय ठेवण्यात आले? आता मी मागच्या वेळेस जेव्हा आपला लाईव्ह क्लास चालू होता त्या टायमाला हा प्रश्न घेतला होता। या प्रश्नामध्ये काही जणांचं म्हणणं असं आलं होतं की सर, अयोध्या एअरपोर्टचं नाव जे ठेवलेलं आहे ते राम जन्मभूमी विमानतळ ठेवलेलं आहे।
बरोबर. आणि काही जणांचं म्हणणं असं होतं की सर ते आंतरराष्ट्रीय आहे, म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचं नाव ठेवलेलं आहे की श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे ठेवलेलं आहे. आता मित्रांनो तुम्हाला सर्वांना सांगतो की याचं मेन उत्तर काय आहे, राम जन्मभूमी विमानतळ हे उत्तर नाहीये याचं. श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पण उत्तर नाहीये. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पण नाहीये. त्याच्यानंतर महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव आहे मित्रांनो याचं हे लक्षात असू द्या, सर्वांनी लक्षात असू द्या. महर्षी वाल्मिकी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. आता याचं उद्घाटन कधी झालं हे असं पण विचारू शकतात. मेन म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानतळ, महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ. बघा कोणताही प्रश्न जेव्हा असतो त्या प्रश्नामध्ये आपल्याला शोधायचं असतं की बाबा अजून कोणता तरी नवीन प्रश्न निघतो का, तर त्याच पद्धतीने आता 2024 मध्ये अयोध्या एअरपोर्टचे अधिकृत नाव काय, महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ. बरोबर. आता असं पण विचारू शकतात की महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ याचं मेन म्हणजे उद्घाटन कधी झालं असं पण विचारू शकतात. तर याचं उत्तर काय असणार आहे, उद्घाटन कधी झालं, 30 डिसेंबर. कधी झालं, 30 डिसेंबर 30 डिसेंबर 2024. कधी झालं, सॉरी 2023, 24 ला नाही, 30 डिसेंबर 2023 ला झालं. आता आंतरराष्ट्रीय विमानतळ जे अयोध्या एअरपोर्टचे अधिकृत नाव चेंज करून महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ठेवण्यात आलेलं आहे. त्याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे हे कधी पण विचारतात. म्हणजे विचार करा याच्यात म्हणजे 2-3 प्रश्न निघतात की नाही. 2024 मध्ये अयोध्या एअरपोर्टचे अधिकृत नाव काय, वाल्मिकी, महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ. त्याच्यानंतर याचं उद्घाटन कधी झालं, 30 डिसेंबर 2023 मध्ये झालं. याचं उद्घाटन कोणी केलं, तर याचं उद्घाटन केलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी. कोणी केलेलं आहे, नरेंद्र मोदी, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. हे लक्षात असू द्या, नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. आणि आता हे आहे कुठं, हे आहे उत्तर प्रदेशमध्ये. कुठे आहे, उत्तर प्रदेश. हे सर्वांनी लक्षात असू द्या कोणत्या राज्यात आहे, उत्तर प्रदेश. बरोबर. बघा याच्यामध्ये 3 प्रश्न मी तुम्हाला सांगितलेले आहेत, हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. 2024 मध्ये अयोध्या एअरपोर्टचे अधिकृत नाव काय ठेवण्यात आलेले आहे, बरोबर, महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ. बरोबर. याचं पण उद्घाटन कधी झालेलं आहे, 30 डिसेंबर 2023 मध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर उद्घाटन कोणी केलेलं आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. राज्य कोणतं आहे, राज्य आहे उत्तर प्रदेश. बरोबर. चला समोरचा प्रश्न, भारताचे शिक्षण मंत्री कोण आहेत. बघा आता ज्यांना ज्यांना माहित असेल, काही जणांना माहित नसेल तर सगळ्यांना सांगतो. तुम्हाला काही जणांना माहित नसेल तर सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात असू द्या. भारताचे शिक्षण मंत्री कोण आहेत, माहित आहे का? काही जणांना माहित नसेल सांगा, भारताचे शिक्षण मंत्री कोण आहेत. कमेंट करा पटापट, तुम्ही कमेंट करू शकता. रोज आपले लाईव्ह क्लास चालत असतात. काही जण लाईव्ह क्लासला जॉईन झाले नसतील तर जॉईन व्हा सगळ्यांनी. रोजच्या रोज आपले लाईव्ह क्लास होतात. हे बघा, भारताचे शिक्षण मंत्री कोण आहेत. सगळ्यांनी हा प्रश्न व्यवस्थित लक्षात असू द्या. त्याच्यानंतर बघा, प्रकाश जावडेकर आहेत का, नाही. अनुराग ठाकूर आहेत का, प्रकाश जावडेकर आहेत का, नाही. अनुराग ठाकूर आहेत का, नाही. अमित शहा आहेत का, नाही. तर कोण आहेत, भारताचे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान. कोण आहेत, धर्मेंद्र प्रधान, भारताचे शिक्षण मंत्री. आता याच्यामध्ये पण अजून एक प्रश्न आपला निघतो, तो म्हणजे कसं, भारतात शिक्षण मंत्रालय केव्हापासून चालू झाले हे लक्षात असू द्या. असा प्रश्न पण येऊ शकतो, भारतात शिक्षण मंत्रालय केव्हापासून अस्तित्वात आले, केव्हापासून चालू झाले. तर भारतात शिक्षण मंत्रालय हे आपला भारत स्वातंत्र्य झाला 1947 पासूनच हे अस्तित्वात आलेलं आहे. काय याचं उत्तर, 1947 पासून. बरोबर. भारतात शिक्षण मंत्रालय हे 1947 पासून चालू झाले. त्याच्यानंतर आता सध्या धर्मेंद्र प्रधान हे भारताचे शिक्षण मंत्री आहेत. बरोबर. चला समोरचा नेक्स्ट प्रश्न, भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवतात, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यांचं नाव चर्चेत पण आलं होतं, आहे का नाही. सगळे आंतरराष्ट्रीय ज्या घडामोडी असतात, आंतरराष्ट्रीय जे आपले दुसऱ्या देशांसोबत जे संबंध आहेत, त्या सगळ्या गोष्टी घडामोडीवर सगळे लक्ष ठेवणारे आंतरराष्ट्रीय दूत म्हणून ओळखले जाणारे सांगा कोण आहेत. आता बघा, हरदीप पुरी आहेत का, नाही. त्याच्यानंतर अमित शहा आहेत का, नाही. भूपेंद्र यादव आहेत का, नाही. तर कोण आहेत, एस जयशंकर. कोण आहेत,
एस जयशंकर. आता हे पण लक्षात असू द्या, एस जयशंकर हे कधीपासून आहेत? हे 30 मे 2019 पासून सलग दुसऱ्यांदा यांची निवड झालेली आहे. बरोबर. परराष्ट्र धोरणाची सगळी जबाबदारी यांच्याकडे आहे. बरोबर, म्हणजे सलग दुसऱ्यांदा दोन वेळा त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आलेली. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. पण 30 मे पासून त्यांच्याकडे हे पद दिलेलं आहे, मंत्रीपद त्यांच्याकडेच आहे परराष्ट्र मंत्र्यांचं. ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघा. एकदम न्यायालय शिपाई असेल, लिपिक असेल किंवा ड्रायव्हर पदाचा पेपर तुम्ही देताय, त्याच्यासाठी एकदम परफेक्ट प्रश्न आलेला आहे बघा. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत झालेली आहे? हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात असू द्या हा प्रश्न. बरोबर, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत झाली आहे? बघा ऑप्शन बघूया आपण. इंडियन हायकोर्ट ऍक्ट 1861, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935, चार्टर्ड ऍक्ट 1833, त्याच्यानंतर इंडियन काउन्सिल ऍक्ट 1892. मी नेहमी ज्या ज्या प्रश्नपत्रिका मी युट्यूबवर टाकत असतो त्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न असतो, पण हा प्रश्न नेहमी विचारला जातो. 2024चा असेल, 25चा लिपिकचा 25चा पण याचा शिपाईचा ऑफलाईनचा पेपर असेल किंवा शिपाईचा ऑफलाईन मध्ये जानेवारीमध्ये झालेला पेपर तो, त्याच्यानंतर 24चा असेल, 23चा असेल, 2018चा प्रश्न असेल. न्यायालयीन भरतीविषयी म्हणजे स्थापना कधी झाली आणि कोणत्या ऍक्ट नुसार झाली, हे दोन प्रश्न उद्भवतात, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर आता याचं उत्तर काय असणार आहे? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत झालेली आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना इंडियन हायकोर्ट ऍक्ट 1861, इंडियन हायकोर्ट ऍक्ट 1861 या कायद्याअंतर्गत स्थापना झालेली आहे. आता याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आता बघा, कायद्याअंतर्गत तुम्हाला विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे? फक्त इथं कायद्याअंतर्गत, हे सगळ्यांना लक्षात असू द्या, कायद्याअंतर्गत. आता इथे दुसरी गोष्ट काय आहे? आता एवढंच प्रश्न घ्या फक्त. बघा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना, बरोबर, हे एवढंच घ्या फक्त. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना म्हणजे आता बघा इथं पण दोन प्रश्न तयार झालेत. म्हणजे मी सांगतोय कोणताही प्रश्न असू द्या, त्याच्यामध्ये किती प्रश्न अजून उद्भवतात, म्हणजे किती प्रश्न निघतात, हे त्याच्याकडे लक्ष द्यायचं, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता इथं कायद्याअंतर्गत विचारलेलं आहे, तर बघा 1861 आहे कायदा, बरोबर. त्याच्यानंतर स्थापना. आता स्थापना जे विचारलेलं आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्थापना कधी झालेली आहे? स्थापना झालेली आहे 14 ऑगस्ट 1862. 14 ऑगस्ट 1862. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. 14 ऑगस्ट 1862, बरोबर. 14 ऑगस्ट 1862. आता तुम्हाला अजून एक याच्यामध्ये बघा, अजून एक आपल्याला बेनिफिट असं भेटतं की मुंबई उच्च न्यायालय, बरोबर, मुंबई उच्च न्यायालयासोबत म्हणजे सगळ्यात अगोदर मुंबई उच्च न्यायालयाच्या अगोदर 3 न्यायालयाची स्थापना झालेली आहे. 3 न्यायालय कोणते कोणते येतं? पहिलं आहे कलकत्ता, बरोबर. दुसरा आहे मद्रास, बरोबर. त्याच्यानंतर तिसरा आहे बॉम्बे, त्या टायमाचं बॉम्बे. ओके, या टायमाचं मुंबई, हे लक्षात असू द्या. मुंबई, या 3 न्यायालयाची स्थापना त्यावेळेस जेव्हा कलकत्ता आणि मुंबई उच्च न्यायालय, कलकत्ता आणि मद्रास यांचं जेव्हा स्थापना झाली, यांच्यासोबत मुंबई उच्च न्यायालयाची पण स्थापना करण्यात आली. लक्षात असू द्या, 14 ऑगस्ट 1862, हे लक्षात असू द्या. बघा, दोन प्रश्न तयार झाले. कोणत्या कायद्याअंतर्गत झाली? 1861, बरोबर. स्थापना कधी झाली? 1862. ओके, या दोन गोष्टी लक्षात असू द्या. चला नेक्स्ट प्रश्न. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? हे तुम्हाला कदाचित काही जणांना प्रश्न माहित नसेल, काही जणांना उत्तर माहित असेल, पण काही जण असे आहेत की त्यांना माहित नसतं. पण मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो की कोणत्याही प्रश्नामध्ये समजा 2-3 प्रश्न जर अजून निघत असतील तर त्याचे आपण काढत असतो असे प्रश्न. तर आता बघा, आर्य समाजाची स्थापना कधी झाली हा प्रश्न विचारलेला आहे. इथे आर्य समाजाची स्थापना कधी झाली हा प्रश्न विचारलेला आहे.
आर्य समाजाची स्थापना कधी झाली नाही, आर्य समाजाची स्थापना कोणी केली. आता स्थापना कधी झाली हे पण सांगणार आहे मी तुम्हाला, आणि स्थापना कोणी केली हे सांगतो. इकडे बघा, आर्य समाज स्थापना कोणी केली. स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे का? नाही. राजा राममोहन राय यांनी केलेली आहे का? नाही. महात्मा फुले यांनी केलेली आहे का? नाही. स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. कोणी केलेली आहे? स्वामी दयानंद सरस्वती. आता स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापना कधी केली? बरोबर, स्थापना कोणी केली? मी म्हटलं ना तुम्हाला, दोन प्रश्न निघतात, कोणताही प्रश्न असला तर. इकडे बघा, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापना केली. पण कधी केली असा प्रश्न विचारला जातो. आर्य समाजाची स्थापना कधी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी कधी केली? समजा आर्य समाजाची स्थापना कधी झाली, बरोबर, तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो? याचं उत्तर आहे 10 एप्रिल 10 एप्रिल बरोबर 1875. कधी झाली? 10 एप्रिल 1875 रोजी. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. आणि ती स्थापना कुठे झाली? आर्य समाजाची स्थापना कुठे झाली? अजून तिसरा प्रश्न बघा, आर्य समाज स्थापना कोणी केली? दयानंद सरस्वती यांनी केली. त्याच्यानंतर आर्य समाज स्थापना कधी झाली? 10 एप्रिल 1875. अजून तिसरा प्रश्न, आर्य समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? आर्य समाजाची स्थापना मुंबई या ठिकाणी झाली. कुठे झाली? मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना झाली आहे. बरोबर, बघा मी म्हटलं जेवढे प्रश्न निघतात तेवढे प्रश्न सगळ्यांनी लक्षात असू द्यायचे. हे तिन्ही प्रश्न मी तुम्हाला समजावून सांगितलेत. आता काही जण ज्यांच्याकडून व्हिडिओ बघणं होत नसेल त्यांनी फक्त इयरफोन लावून जरी ऐकलं तर तुमच्या परफेक्ट लक्षात बसेल मित्रांनो. चला नेक्स्ट प्रश्न, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत? भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत? हा रेग्युलर प्रश्न, पोलीस भरती असेल, न्यायालयीन भरती असेल, सगळ्यांना हा प्रश्न विचारला जातो सगळ्या पेपरमध्ये. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बरोबर, आता मी तुम्हाला सांगतोय, नेहमी तुम्हाला हेच सांगतोय की एका प्रश्नामध्ये 2-3 प्रश्न कसे निर्माण होतात ते बघा, म्हणजे तेवढंच आपल्या लक्षात बसेल. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत? भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत का? नाही. डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत का? नाही. झाकीर हुसेन आहेत का? नाही. व्ही गिरी आहेत का? नाही. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे याचं उत्तर आहे. काय आहे? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे आहेत. आता डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी उपराष्ट्रपती बरोबर हे पद यांच्याकडे कोणते किती कालखंडासाठी होते, म्हणजे कधी यांची म्हणजे नियुक्ती करण्यात आली होती? बघा कधी नियुक्ती झाली होती यांची? 13 मे, लक्षात असू द्या सगळ्यांनी, 13 मे 1952 ते कधीपर्यंत हा पदभार त्यांनी स्वीकारला होता? 13 मे 1952 ते 12 मे 1962. लक्षात असू द्या, 13 मे 1952 ते 12 मे 1962 या कालखंडात त्यांच्यावर ही जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे. आता बघा, हे पहिले राष्ट्रपती कोण आहेत ते तुम्हाला सांगतो. उपराष्ट्रपती आपण बघितलेले आहे. उपराष्ट्रपती कोण आहेत पहिले? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. आणि भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बघा निघले का नाही? भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत असा प्रश्न विचारला तर तुम्ही उत्तर काय देणार? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, भारताचे पहिले राष्ट्रपती. आणि भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. आता हे पण लक्षात असू दे मित्रांनो. बघा मी तुम्हाला सांगितलं का नाही, हे पण लक्षात असू. त्यांचा कालखंड सांगितला 13 मे 1952 ते 12 मे 1962. आता दुसरी गोष्ट हे पण तुम्ही लक्षात असू द्या, सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय आता मी, की उपराष्ट्रपती ते तर आहेत, त्या टायमाला होते ते उपराष्ट्रपती, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणती माहिती आहे का? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण 13 मे 1952 ते मी सांगितलं तुम्हाला 12 मे 1962 बरोबर, या कालखंडात त्यांच्याकडे ती जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. आणि तुम्हाला मी भारताचे पहिले राष्ट्रपती पण सांगितलं आणि उपराष्ट्रपती पण सांगितलं कोण होते. आता हे लक्षात असू द्या की शिक्षक दिन कधी साजरा केला जातो हे पण तुम्ही लक्षात असू द्या. हे बघा कोणता दिवस? शिक्षक दिन. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या.
शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? जेव्हा आपल्या भारताचे उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस असतो तेव्हा शिक्षक दिन हा दिवस साजरा केला जातो. कधी? 5 सप्टेंबर. कधी साजरा केला जातो? 5 सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो. म्हणून सगळ्यांनी लक्षात असू द्या, शिक्षक दिन म्हणजे बघा किती प्रश्न, म्हणजे 3 प्रश्न निघले एका प्रश्नातून. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण आहेत. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत? डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. आणि शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? शिक्षक दिन 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हे लक्षात असू द्या, 5 सप्टेंबर. ओके, चला नेक्स्ट. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? बघा हा तर खूप महत्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, हे सगळ्यांना माहित असलं पाहिजे. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे सांगा बरं? भारतातील सर्वात लांब नदी ब्रह्मपुत्र आहे का? नाही. गोदावरी आहे का? नाही. यमुना आहे का? नाही. तर याचं उत्तर काय आहे? गंगा. गंगा ही भारतातली सगळ्यात लांब नदी आहे. आता ही लांब नदी म्हणजे सुमारे किती किलोमीटर आहे? सुमारे ही 2525 किलोमीटर आहे. 2525 किलोमीटर आहे लांबी याची. किती आहे? 2525 किलोमीटर लांबी आहे याची, म्हणजे लक्षात असू द्या किती लांब आहे. त्याच्यानंतर याचा उगम कुठं होतो? आता बघा असा पण प्रश्न विचारला जातो, मी तुम्हाला सगळे लक्षात असू द्या, मी जे जे सांगतोय एका प्रश्नात 3-3 2-2 जे प्रश्न सांगत आहे तुम्हाला हे सगळ्यांनी गोष्टी लक्षात असू द्या. आता भारतातली सर्वात लांब नदी हा विचारला प्रश्न, गंगा आहे, बराबर. असा पण प्रश्न विचारला जातो, भारतातील सर्वात लांब नदी गंगा हिचा उगम कुठे होतो असं विचारतात, बराबर. तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की भारतातली सर्वात लांब नदी जी गंगा आहे हिचा उगम गंगोत्री हिमनदी, गंगोत्री हिमनदी, गंगोत्री, बराबर, गंगोत्री हिमनदी म्हणजेच हिमनदी. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं, गंगोत्री हिमनदी उत्तराखंड, बराबर. राज्य कोणतं आहे? उत्तराखंड. हे लक्षात असू द्या, उत्तराखंड. ओके. 2525 किलोमीटर लांबीची नदी आहे, बराबर. कोणत्या राज्यात आहे? म्हणजे सर्वात, म्हणजे उगम कुठं होतो तुम्हाला जर विचारलं तर काय सांगा तुम्ही उत्तर? लिहा तिथे उत्तराखंड, बराबर. आणि मेन म्हणजे आता तुमच्या मनात अजून एक प्रश्न, काही विद्यार्थ्यांच्या मनात असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की सर मग ही नदी जी आहे जिथून उगम पावते, समजा गंगोत्री हिमनदी उत्तराखंड मधून उगम पावते, तर ही अंतिम ठिकाण कोणतं आहे याचं? बराबर, अंतिम ठिकाण कोणतं आहे? तर याचं अंतिम ठिकाण आहे बंगालचा उपसागर. कोणतं अंतिम ठिकाण आहे? बंगालचा उपसागर. बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, हे लक्षात असू द्या. बंगालच्या उपसागराला जाऊन ही नदी मिळते, तिचं अंतिम ठिकाण तेच आहे. ओके, चला नेक्स्ट प्रश्न. भारताची पहिली अणुचाचणी कुठे झाली? आता मला तर वाटतंय काही जणांनी पिक्चर पण बघितला असेल, आहे का नाही? त्या पिक्चरामध्ये पण सांगितलंय की कुठं झालेली आहे, कशा प्रकारे झालेली आहे, कसे आपण सॅटेलाइट वगैरे ते वाचून वगैरे ते अणुचाचणी केली त्या टायमाला. त्याच्याविषयी एक मूवी पण निघलेला आहे, तुम्ही तो सर्वांनी बघितला असेल, किंवा काही भावांनी किंवा काही ताईंनी तो मूवी बघितला नसेल. पण लक्षात असू द्या, मूवी बघण्याची काही गरज नाहीये, कारण की मी सगळी माहिती तुम्हाला परफेक्ट सांगतो जी लक्षात बसेल तुमच्या. भारताची पहिली अणुचाचणी कुठे झालेली आहे? बराबर, भारताची पहिली अणुचाचणी श्रीहरिकोटा येथे झालेली आहे का? नाही. कलपक्कम या ठिकाणी झालेली आहे का? नाही. ट्रॉम्बे या ठिकाणी झालेली आहे का? नाही. तर कुठे झालेली आहे? भारताची मेन म्हणजे पहिली जी चाचणी झालेली अणुचाचणी ती पोखरण या ठिकाणी झालेली आहे, बराबर. आता मी तुम्हाला एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो, हे लक्षात असू द्या. पोखरण या ठिकाणी ही अणुचाचणी जेव्हा झाली, आता असा पण प्रश्न विचारला जातो की भारताची पहिली अणुचाचणी कुठे झाली? पोखरण, हे याचं उत्तर आहे, बराबर. आता त्याच्यानंतर असा पण प्रश्न विचारला जातो की भारताची अणुचाचणी
पहिली कोणत्या साली झालेली आहे, बरोबर असा विचारला जातो. तर याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? याचं उत्तर असणार आहे 18 मे. 18 मे. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल, म्हणून सर्वांना विनंती आहे, सगळ्या भावांना सगळ्या ताईंना विनंती आहे, याच्याहून आपण अवघड लेवलचे प्रश्न घेणार आहे, म्हणून सर्वांना विनंती आहे चॅनलला प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आपलं चॅनल नवीन आहे म्हणून तुमचा जेवढा सपोर्ट असेल तेवढा बरा आहे, कारण की कसं आहे, सर्वांना विनंती आपल्या चॅनलवरती सगळे हे लाईव्ह क्लासेस असतील, रेकॉर्डेड व्हिडिओ असतील, कारण की उच्च न्यायालयाचे सर्व प्रश्नपत्रिका असतील किंवा नोट्स असतील, पीडीएफ असतील, सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवरती टाकल्या जातात. म्हणून सर्वांना विनंती आहे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जास्त वेळ न वाया घालता, कारण की रोज सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता रेग्युलर लाईव्ह क्लास होतात. म्हणून सर्वांना विनंती चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू.